न्यूज आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं कळतंय। या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्यांना न्याय देणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। आमची लढत मैत्रीपूर्ण नसेल, आम्ही आमचे मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये सामोरे जाऊ असंही वर्षा गायकवाड म्हणतात। तर मुंबईच्या प्रश्नावर मुंबईची जनता आम्हाला कौल देईल हा विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील मुंबईच्या प्रचाराला येतील याबाबत खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्याविषयी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। माझ्यासोबत वर्षा गायकवाड आहे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहे। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। निवडणुकीची घोषणा झाली आहे, काय तयारी आहे? बिलकुल मी निवडणुकीच्या घोषणेचं स्वागत करते, कारण खूप वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत। जवळपास 3.5-4 वर्ष झाली आहेत की मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला ड्यू असून मुंबई महानगरपालिकेचं शेवटचं इलेक्शन 2017 मध्ये झालं होतं आणि जवळपास 3.5 वर्षापासून सरकार म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसताना त्या ठिकाणी प्रशासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये राज्य होतं, मोठ्या प्रमाणामध्ये महाभ्रष्ट युती सरकार त्यांचा निधी हा पार्टी फंड असल्यासारखं किंवा मित्रांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी किंवा जमीन देण्यासाठी वापरत होतं। कमीत कमी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता इलेक्शन होते, लोकप्रतिनिधी येतील, मुंबईच्या प्रश्नावरती ते बोलतील। मुंबईचे प्रश्न म्हणजे पाणी, घनकचरा, मुंबईचा प्रश्न म्हणजे आपल्याला माहिती आहे की रस्ते, ट्रॅफिक, या त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे। या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये बोललं जाईल आणि मला अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी जे निवडून येतील ते मुंबईच्या विकासासाठी काम करतील। दुर्दैवाने आता आपण बघतोय की 4 वर्षापासून कुठल्याही तऱ्हेचं जे आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधींची इन्व्हॉल्वमेंट न होता मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट निघतात, मोठे मोठे टेंडर निघतात, मोठ्या मोठ्या जमिनी दिल्या जातात आणि याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार जो चालू आहे त्याच्यावर सातत्याने मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मला अपेक्षा आहे की इलेक्शन होत आहे, चांगली गोष्ट आहे। थोडा टाईम जास्त असता तर बरं वाटलं असतं, पण आता 1 महिन्याचाच टाईम आहे, त्यामुळे मेहनत करू। कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्ते मेहनतीला लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आम्ही मुंबईकरांचा आवाज बनवून मुंबईकरांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी इलेक्शन। काँग्रेस नेहमी मुंबई महानगरपालिका आवाज बुलंद करायला विरोधी पक्ष म्हणून त्यांचा आवाज बुलंद राहिलेला आहे। यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती, आता तुम्ही शिवसेना काँग्रेस सोबत आहे, अशा वेळी राज ठाकरेंचा प्रवेश असणार आहे का? तुम्ही त्याच्यासोबत निवडणुका लढणार का? आम्ही स्वतंत्र निवडणुका मागील काळामध्ये सुद्धा लढलेले आहे। मागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचाच पक्ष असा होता की सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शन लढण्याचं काम केलं होतं। यावेळी सुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पूर्णपणे या विषयावर चर्चा झालेली आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार। पण जे आमचे समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता चर्चा करू आणि इलेक्शनच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत। आधीपासूनच लागलो होतं। खरं तर मध्ये मी प्रदूषणावर एक आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत, आम्ही आवाज उचलत आहोत। भ्रष्टाचाराची प्रत्येक प्रकरणं जी आहे ती महायुती मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त याच्याखाली आम्ही सातत्याने प्रत्येक हप्त्याला पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांचे कसे पैसे त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या मोठ्या मित्रांना, बिल्डरांना दिले जातात, जमीन ह्याच्याबद्दल सातत्याने आवाज उचलण्याचं काम केले। त्यामुळे मुंबईकरांना अजून सुद्धा ते बेसिक फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकले नाहीत आणि ज्या गोष्टी मिठी आतापासून आपल्याला माहिती किती वर्षानुवर्ष स्वच्छतेचं झाले ते आता पुन्हा अदानीनं देण्याचं काम झालेलं आहे। त्याचं पण म्हणजे सातत्याने काय आहे की मुंबईकरांचे पैसे जे आहेत ते अशा तऱ्हेने वेस्ट करण्याचं काम चाललेलं आणि इलेक्शन असल्यामुळे त्यांच्यावर वचक करण्यासाठी स्टँडिंग कमिटी नव्हती, इम्प्रूव्हमेंट कमिटी होती, तरी सुद्धा मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी निघत होते। त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेऊन स्पष्टपणे निघालेलो। संजय राऊत म्हणतात की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे समविचारी पक्ष म्हणजे राज ठाकरे सोबत येतील, याचा निर्णय दिल्लीतील हायकमान घेईल। नाही, त्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं दिल्लीच्या हायकमांड झालं असं मला माहीत नाही, पण ॲज अ लोकप्रतिनिधी आणि इथले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्ही काँग्रेस पक्षाने स्वतंत्र इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला आणि संजय राऊत साहेबांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं की ते स्वतंत्र लढणार आहेत। त्यांनी आधीच आमच्या आधी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली, मुंबई एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक झाली आणि त्याच्यानंतर हा सगळा निर्णय घेतला गेलेला आहे। आम्ही पण आमच्या समविचारी पक्ष असतील, ज्यांना देशाचे संविधान प्यार आहे, ज्यांना कायदा सुव्यवस्थेमध्ये विश्वास आहे, अशा लोकांशी चर्चा घेऊ आणि त्यांच्याशी त्या संदर्भामध्ये चर्चा करून मग येणाऱ्या काळामध्ये काम करू। पण एक मात्र निश्चित आहे, ज्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरतो त्यावेळेला संविधान हा आमचा मुख्य धागा असतो। दुर्दैवाने आम्ही अशा पक्षांबरोबर जाऊ शकत नाही जे मी सुरुवातीपासून सांगते की जे मारधाडीच्या गोष्टी करतात किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात। मी बघते की मुंबईची इलेक्शन आली की आता जातीयवाद येतो, धर्मांधवाद येतो किंवा मग आपण बघतो भाषावाद येतो। आम्हाला मुंबईकरांच्या प्रश्नावरती इलेक्शन लढायचं, मुंबईकरांचा आवाज बनायचं। मुंबईकरांचा आवाज म्हणजे मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत। संध्याकाळी यावेळेला मुंबईमध्ये निघणं म्हणजे ट्रॅफिकचा मोठा सकाळ संध्याकाळ एवढा इश्यू झालेला आहे। त्या व्यतिरिक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, BSTची काय अवस्था झालेली आहे, पाण्याची अवस्था काय, मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्न, या सगळ्या प्रश्नाबद्दल मुंबईकर म्हणून आज दिल्लीमध्ये आम्ही जितकं प्रदूषणाला सहन करतो तेवढंच प्रदूषण आता मुंबईत व्हायला, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मुंबई आली आहे का? अशा वेळेला